महानगरपालिकांना न्याय मिळाला पाहिजे, शहरातल्या लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि नियोजनबद्ध विकास या ठिकाणी झाला पाहिजे, यासाठी या कार्यशाळेमध्ये चर्चा होईल आणि एक चांगलं आउटपुट यातून निघेल. तर सगळं खरं आहे, पण पीएमआरडीचा डीपी रद्द झालाय, काय पीएमआरडीचा डीपी रद्द झालाय, आपल्या कार्यकाळात तो झाला होता, नंतर तो रद्द त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, काही ऑब्जेक्शन आलेले आहेत. त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅन हा त्या शहरातल्या त्या भागातल्या नागरिकांच्या हितासाठी झाला पाहिजे आणि त्यामुळे ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून व्यवस्थित नियोजित शहर कसं होईल यासाठी आपण निर्णय घेऊ. यामध्ये नागरिकांचा अधिकार, नागरिकांचं हित पहिल्यांदा त्याला प्राधान्य. निवडणुका होऊ शकतात महानगरपालिकेचे, तर कशा पद्धतीने पुढची वाटचाल वाढ 3-4 नेमकं काय? नाही, आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत, त्यावर निवडणूक विभाग जो आहे आयोग काम करतो आहे आणि त्याच्यावर जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी. पुण्यामध्ये महायुतीच आहे, राष्ट्रवादीला 3 प्रभाग आहेत, शिवसेनेला 4, भाजपला 4, मग हेच मतभेद आहे. नाही, आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की 2022 पूर्वीची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे, त्याप्रमाणे जे काय आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे ते पालन एकत्र लढणार का? महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, विधानसभा जिंकल्या, लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. आता आमची जिम्मेदारी आणखी वाढलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महायुती लढेल आणि महायुती जिंकेल. ऊना में सफरचंद व्यापारी को धमकी भी आई पाकिस्तान से. खरं म्हणजे बाय मराठी पहिला मराठी नाही, तुर्कस्तानवरून जे काही सफरचंद असतील, मार्बल असतील, राजस्थानमध्ये पण मार्बलवर बहिष्कार घातला, पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सफरचंद. मी या सर्व व्यापाऱ्यांचं अभिनंदन करतो. हे खरं म्हणजे देशभक्तीचं लक्षण आहे, कारण तुर्कस्तानने पाकिस्तानला सपोर्ट केला आणि म्हणून अशा प्रकारे ज्या पाकिस्तानने आपल्या निरपराध लोकांचा बळी घेतला आणि एवढं मोठं सगळं जे काही आपल्या देशाच्या विरोधात त्यांनी कारस्थान केलं, त्यांना पाठिंबा देण्याचं पाप तुर्कस्तानने केलं. त्यामुळे तुर्कस्तानवर बायकॉट केला पाहिजे, बहिष्कार घातला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी ही भूमिका घेतली त्यांचं मी स्वागत करतो. त्यांना धमकीचे फोन येत आहेत पाकिस्तानात, धमकीचे फोन येत आहेत, त्यांना धमकीचे फोन येत आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि हे जे देशभक्त आहे त्यांना कुठेही आत येऊ देणार नाही. आमची महाराष्ट्राची पोलीस जी आहे, हे पोलीस आणि गृह विभाग हे सगळं अलर्ट. आमच्या 2 बैठका देखील झालेल्या आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सिव्हिल डिफेन्स आणि पोलिसांच्या बरोबर पण. त्यामुळे सगळ्या बाजूने आम्ही तयार आहोत. युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती, तुर्कस्तान को बाइकआउट किया है, पुणे के व्यापारियों ने, राजस्थान में भी व्यापारियों ने मार्बल में बहिष्कार डाला है, इधर एप्पल पे बहिष्कार डाला है. मैं इनका स्वागत करता हूँ. ये देशभक्ति का एक लक्षण है और जो ये करेंगे, जो पाकिस्तान को सपोर्ट करेंगे, ये तुर्कस्तान ने पाकिस्तान को सपोर्ट किया था, जो पाकिस्तान ने हमारे बेकसूर लोगों को मारा था, और इसलिए तुर्कस्तान के ऊपर पूरा बहिष्कार डालना चाहिए. युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती, युद्धानंतर जी तिरंगा रॅली काढली जाते, तिरंगा रॅली जी आहे, तिरंगा रॅली कालही काढली, या ठिकाणी पूर्ण राज्यभर आपल्या सैनिक, भारतीय लष्कराच्या, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सर्वांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढली आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तिरंगा रॅली काढलेली आहे. त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढलेली आहे आणि हे भारतीय लष्कर यांचं अभिनंदन तर आपण केलेलंच आहे. पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि या लष्कराच्या पाठीशी उभे राहिलेले आणि एक ठोस असा निर्णय घेतलेले धाडसी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं पण मी अभिनंदन करतो. कारण आतापर्यंत कधी पाकिस्तानला अशा प्रकारचं उत्तर मिळालं नव्हतं. त्याला धडा शिकवलेला आहे आणि पाकिस्तान याच्यातून
बोध घेईल, कारण आपल्या सैन्याने जे एवढ्या स्पीडमध्ये त्यांच्यावर ॲक्शन घेतली, यासाठी त्यांच्या शौर्यासाठी सन्मान म्हणून ही आपली चर्चा आहे.